अगदीच या ठिकाणी या अगदीच या ठिकाणी तो जो काही निर्णय आहे तो निर्णय मात्र या ठिकाणी आपण सांगायचं आहे कॉल झाला आहे आयोजकांना कॉन्टॅक्ट या ठिकाणी झाला जो काय असेल ते तुम्ही क्लिअर करून घ्या आणि त्याच्यानंतर कारण ही स्पर्धा आहे इतकी मोठी स्पर्धेमध्ये मॅच थान सांघिक क्वार्टरतील पहिला वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय गजानन हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मात्र या ठिकाणी सज्ज झाला आहे निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आणि बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेटचा मारा करेल अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय अगदीच चेंडू खालच्या दिशेने राहिलाय गजानन बॉलिंग ट्रॅकवरती अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू आलाय मात्र या ठिकाणी डॉट बॉलची मात्र एकंदरीत सांगता झाल्या आणि निश्चितच 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसातील चौथा सामना अगदीच भडवल विपक्ष कोशाने ही लढत मात्र या ठिकाणी रंगत असताना आपण पाहतोय आजच्या दिवसातील चौथी मॅच चौथा सामना चौथी लढत चौथी रजनी चौथी रात्र इथे पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता आणि इथे पंचाने बोट उंचावलंय आणि इथे मात्र विकेटचा पतन बॅक टू डी डग आउट डीजा
रोहिदासच्या पारीचा मात्र या ठिकाणी झालाय अंत. फलंदाज मात्र या ठिकाणी झालाय बाद. रोहिदास या ठिकाणी रोहिदासच्या पारीचा इथे अंत झाला. अगदीच 2 विकेट्स 3 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतो त्या अवघ्या 4 धावा. पहिले षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती. तर एका षटकाचा खेळ मात्र जवळपास या ठिकाणी संपुष्टात आला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या आल्या त्या मात्र 4 धावा. सांघिक कोट्यातील दुसरं तर वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक मात्र या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय. गोलंदाज मात्र या वेळेस तयार झाला आहे. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक स्वतःचं पहिले षटक या ठिकाणी हाताळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्जा इथे शॉट ऑफ द लेन केले. चेंडू खाली शतरक्षक येतोय. डॉट बॉलची इथे सांगता झाल्या. डॉट डिलिव्हरी डॉट चेंडूची इथे सांगता झाल्या. धाव फलकावरती धावसंख्या स्थिरावल्या त्या अवघ्या 4 धावा. 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांची मॅच आहे. नाईट रजनी शुक्ला या ठिकाणी आपण पाहतोय. अगदीच आमचे मित्र या ठिकाणी रवी वाघमारे मॅन फ्रॉम बारापाडा या स्पर्धेचा या ठिकाणी आनंद लुटत असताना निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांच्या समेत इंस्टाग्राम फेमस आमचे मित्र आर्ण्या. अगदीच एक जबरदस्त मैत्रीचं नातं आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आपल्या नावाची छाप आपल्या नावाची डंका अगदीच या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सध्या जे घडलं तो फेमस इंस्टाग्राम फेमस आहे. अगदी जर का आपण विचार केला ना तर खूप चांगलं व्यक्तिमत्व. अगदी 16 kg इंस्टाग्रामवरती त्याचे फॉलोअर्स आहेत. अगदीच जर आपण पाहिलं तर एकंदरीत डॉट बॉल लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी विकेट बॅट मात्र या ठिकाणी चेस केले गेले. धाव फलकावरती धावके स्थिरावल्या त्या अवघ्या 4 धावा. त्यानंतर आमचे पहिले पलदरी ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य या ठिकाणी आपण पाहतोय नितीन शेठ पवार. अगदीच बॅक टू बॅक 2 वेळा ते पलदरी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. त्यांच्या समेत आपण पाहतोय पलदरी ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच स्वप्नील शेठ देशमुख. त्यांच्या समेत आपण पाहतोय मुकेश देशमुख आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय आमचे सन्माननीय आयोजक मुकेश उगडा. अगदीच काय मेहनत आहे मुकेश उगडा यांची ती एका महिन्यानंतर त्यांना दाखवतो मी. नक्कीच किती मेहनत त्यांनी घेतली आहे. नारायण उगडा यांनी घेतलेली मेहनत नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो. अगदीच गोलंदाज तयार आणि हा चेंडू मात्र जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. लगातार जर आपण पाहिले तर चांगली कामगिरी झाल्या. 5 धावा फक्त स्कोर कार्डवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. खूप चांगले मॅच. इथे चांगला फटका आला ते कार्पेट या ठिकाणी खेळला आहे. डीप मिड विकेटला चेंडू जाईल. चेंडूला उचलफेक केली जाणार तोपर्यंत धावा कंप्लीट होतील. त्या मात्र 2 आणि आमचे वर्णे कातकरवाडी चे शाखा प्रमुख नरेश पवार अगदीच सध्या जे घडलं ते खूप फॉर्ममध्ये आहेत आणि नक्कीच त्या ठिकाणी सध्या ते बातचीत करतायत. आणि नक्कीच आपण पाहतोय की धाव फलकावरती धावसंख्या 6 धावा. एकंदरीत दमदार पर्व आमदार चषक 2025 ही स्पर्धा या ठिकाणी रंगत असताना अगदीच पूर्णपणे या स्पर्धेची भिस्त असेल त्यांची तर स्वप्नील शेठ देशमुख अगदीच सर्व आहेत सध्या पलदरी ग्रामपंचायतच्या आणि निश्चित ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याचशा मान्यवरांनी अगदी प्रभाकर देशमुख असतील गणेश देशमुख असतील प्रदीप देशमुख असतील अनेक चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच केलं आहे. प्रत्येक मान्यवरांनी नरेश देशमुख असतील यांनी शेखर देशमुख असतील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच एक चांगला हातभार देखील या ठिकाणी लावला आहे. त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया कौतुक आणि स्वागत. जाऊया मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. इथे शॉट ऑफ द लेन पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे या ठिकाणी फसवी गोलंदाजी झाली आहे. इथे डॉट बॉल आला आहे आणि डॉट बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्डवरती अवघ्या धावा 6 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात तर एकंदरीत 6 धावा. खूप चांगले बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय परंतु बॅटिंग थोडीशी या ठिकाणी खराब पाहायला मिळाल्या. टीम मीटिंग नकोय भडवल टीम. 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये 4 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत. 4 षटकं या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे. शेवटची मॅच या ठिकाणी असेल. मनोज कलबोली टीमला कॉन्टॅक्ट केलं उपस्थित आहेत. यस अगदीच 5वी मॅच या ठिकाणी रंगेल. ती भाऊरा उरान विपक्ष कलबोली अशी लढत असणार आहे. शेवटची मॅच असेल
अगदीच जर का आपण पाहिलं ना तर शेवटची मॅच असेल भवराव उरण बनाम कळंबोली. एकीकडे कर्जत तालुक्यातील टीम कळंबोली त्यांना फाईट करेल टीम भवराव उरण आमचे मित्र नरेश वाघे यांची टीम. अगदीच खूप चांगली टीम आहे. अगदीच याच क्रीडांगणावरती नरेश वाघे यांची टीम जवळपास आपण पाहिलं तर एक 4 वर्षापूर्वी या क्रीडांगणावरती खेळून गेले होते. त्यावेळेस या मैदानामध्ये झाड होतं. आता नरेश वाघे सांगत असतील की मैदानामध्ये थोडासा बदल झाला आहे. ते झाड कुठे आहे, ते झाड दिसत नाही आहेत. परंतु या नाईट रजनी शृंखलेसाठी गत वर्षीच अगदी पहिल्या नाईट रजनी शृंखलेसाठी ते झाड मात्र या ग्राउंडमधून काढलं गेलं आणि ते बाजूला लावलं गेलं. याची देखील आयोजकांनी दक्षता घेतली. एकंदरीत ते गोलंदाज तयार. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक या ठिकाणी 3 घेऊन होते गोलंदाज मयूर. हा गोलंदाज आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती 2 षटकात त्या बाकी आहे. त्या 2 षटकामध्ये 20-25 धावा इथे उभाराव्या लागतील तरच या ठिकाणी एक चांगली कामगिरी पाहायला मिळेल कोशाने टीमची. अगदीच आपण पाहिलं 3रा क्रमांकावरला प्रमोद आणि त्याला साथ देतोय 6व्या क्रमांकाचा फलंदाज सीताराम. इथे मोठा फटका हवाई फायर बिग हिट चेंडूला धाडलाय सीमा पार. नो बॉल. यस उघडा डोले पहा नीट कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. हे आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा. प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा. आमदार चषक पाऊचला यावर ने गावाचा. यस थँक यू डीजा. नो प्लस षटकाऱ्या 7 धावाल्या. 7 धावेच्या मदतीनं अजून एक नो बॉल फेकला. तर 200 रुपयाचा पारितोषिक. पलतदरी ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य नितीन पवार आणि षटकार ठोकला तरी देखील 200 रुपयाचं पारितोषिक. आणि अजून एक नो बॉल फेकला तरी 200 रुपयाचं पारितोषिक. अरे वा इथे आगलं वेगळ्या पारितोषिक लगावलं जात आहे. म्हणजे फलंदाजाला देखील संधी. इथे चांगला फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावर बॅक टू बॅक. काय आहे षटकार आहे का. यस षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. ₹200 पारितोषिक अगदी त्या ठिकाणी लगावलं गेलंय. षटकाराला षटकारनं ATM मात्र खुल्लं केलंय कारण पलतदरी ग्रुप ग्रामपंचायतचे ते खऱ्या अर्थानं सदस्य आहेत आणि कदाचित ते हॅट्रिक कदाचित नितीन पवार हॅट्रिक देखील मारतील. आणि अगदीच अजून एक षटकार ठोकला. अगदीच पाहूयात. अगदी 200 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका. मोठा फटका या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न होणार का. इथपर्यंत 2 धावा कंप्लीट होणं गरजेचं होतं. सिंगल आल्या. सिंगलनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 20 अंकावरती. 2 षटकामध्ये आपण पाहिल्या तर अवघ्या 6 धावा होत्या. 6 धावा होत्या. पण त्या दुसऱ्या षटकाचा विचार केला ना 3ऱ्या षटकाचा तर 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज लगातार 2 वाईड बॉल फेकलं तर 200 रुपयाचं पारितोषिक. परंतु लगातार 2 विकेट घेतले तर माझ्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. कारण नक्कीच किशोर शिंगवा यांची टीम आहे आमच्या समेत जोडल्या गेल्या आहेत. परंतु इथे आपण पाहतोय गोलंदाज मात्र या ठिकाणी तयार आहे. आणि इथून एकंदरीत आपण पाहतोय सर्व खेळाडूंची या ठिकाणी जर आपण पाहिली ना तर त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. कोणत्याही एका खेळाडूवरती सपोर्ट करून चालणार नाही कारण सर्व टीम या आपल्याच आहेत. सर्व टीम आपल्या तालुक्यातील आहे. आणि दोन्ही टीम जर आपण पाहिलं ना तर एक कर्जत तालुक्यातील दोन्ही टीम आहेत. म्हणजेच कर्जतचं क्रिकेट अगदी शांत क्रिकेट. कर्जतचं क्रिकेट एक सैमी क्रिकेट. कर्जतचं क्रिकेट अतिशय शांत आणि सैमी क्रिकेट. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तब्बल 22 अंकावरती. 3रं षटक प्रगती पातावरती. गोलंदाज पुनश्च तयार. इथे 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 पंचांकडे अपील. जोरदार अपील केले. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ मित्रांनो. कधी काय होईल याचं उत्तर सांगता येत नाही. आणि कोण या मॅचमध्ये चांगली कामगिरी करेल याचं देखील उत्तर देता येणार नाही कारण हे पहिलं सत्र चालू आहे. अगदीच आमचे DJ मास्टर अनंता पवार मॅन फ्रॉम वावरले पाले सध्या ते गारटलेत कारण थंडीचं वातावरण आहे. कारण इथे मात्र विकेटचं पतन अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय. धक्का क्रमांक बसतोय 5वा टीम कोशाने संघाला. हे आयोजन भारी क्रिकेटचा
आयोजन भारी क्रिकेटचा यावर नाही संघाचा प्रकाश पवार आयोजक भारी आमदार चषकाचा आमदार चषक पाहू चला यावर ने गावाचा वरणाई क्रिकेट संघाचा आमदार चषक मानाचा आमदार चषक पाहू चला यावर ने गाव थँक्यू डीजा धाव फलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 22 धावा शेवटचं षटक बाकी आहे 18 चेंडू 22 धावा एक बॉल या ठिकाणी शिल्लक आहे का पंच यस शेवटचा बॉल शिल्लक आहे धाव फलकावर धावसंख्या आल्या एकंदरीत 22 धावा चांगले बॅटिंग एकंदरीत 22 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतो शेवटचा बॉल इथून शिल्लक असेल गोलंदाज सज्जा इथे मोठा फटका खेळलाय उंची जास्त लांबी कमी झेलची संधी झेल मात्र या ठिकाणी झालाय ड्रॉप रन्स मात्र इथून आल्यात त्या दोन नेक्स्ट मॅच असेल कळंबोली विपक्ष भावरा उरण ही लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे स्कोर कार्डवरती धावसंख्या 2 ने वाढेल धावा जोडल्या जातात आणि आमचे पलदरी ग्रुप ग्रामपंचायतच्या एक ज्येष्ठ नागरिक मालू जबरदस्त सपोर्टर्स या आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांची अतिशय चांगली स्पर्धा अगदीच दमदार पर्व दुसरं या ठिकाणी आपण पाहतोय माझी इच्छा होती की कर्जत तालुक्यातील पहिली बाईक ही आपल्या स्पर्धेमध्ये असायला हवी शिंगवासाहेब आणि ते पहिली बाईक मात्र या ठिकाणी अगदीच या ठिकाणी मात्र बरेचसे खेळाडू तसे आहेत परंतु पाहूया त्याचं भवितव्य हे आधीच सांगणं योग्य ठरणार नाही आहे कारण कसं आहे याचं उत्तर मात्र वेगळं जात असतं त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा करण्यात अर्थ नाही आहे जे आहे ते आहे नक्कीच ज्याच्या नशिबामध्ये असेल त्याला ते मिळेलच त्यात काही वावगं नाही आहे परंतु इथे आपण पाहतोय क्रिकेट आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज विश्वास हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातोय आपण पाहतोय चेंडू खाली शतरक्षक मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे डॉट बॉलची मात्र इथे एकंदरीत सांगता झालं इथे चांगला फटका चेंडू खाली शतरक्षक परंतु चेंडू जाईल अगदी 42 लॉंगॉनमध्ये चेंडूला उचलफेक केले जाणार तोपर्यंत 2 रन इज कंप्लीट 2 धावा सहजरित्या कंप्लीट आणि व्यासपीठावरून स्वप्नील शेठ देशमुख सध्या रजा घेत आहेत की काय नक्कीच या ठिकाणी नितीन शेठ पवार हे देखील व्यासपीठावर रजा घेत आहेत अगदीच थोडंसं लक्ष असू द्या आयोजकांवरती नितीन शेठ आणि स्वप्नील शेठ अगदीच निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका चेंडू जाईल अगदीच बॉन्ड लाईनच्या दिशेनं तिथेच चांगली फिल्डिंग झाली चेंडूला उचलफेक केली जाणार तोपर्यंत जर का आपण पाहिलं तर रन्स मात्र एकंदरीत इथून येतील 28 धावा क्षमा असावी 28 धावा स्कोर कार्डवरती 3.2 चेंडूचा खेळ संपलाय धावाला धाव फलकावरती एकंदरीत 28 धावा 28 मास्टर स्कोरर किशोर शिंगवा आज आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी काय जबरदस्त बॅटिंग ते देखील करतायत परंतु प्लेइंग 11 आहे आणि सध्याच्या घडीला ते 13वा प्रतिनिधीमधून या ठिकाणी बसलेत आणि आमचे समेत ते रायटर म्हणून बसले आहेत डॉट बॉल आलाय 28 धावा 2 बॉल शिल्लक आहेत 2 लास्ट बॉल शेवटचे 2 शिल्लक आहेत गोलंदाज सज्जा इथे मोठा फटका घुटना टेक तमाशा देख आणि यावेळेस ठोकलाय फटका 6 धावेंसाठी बिग स्ट्रोक षटकार शेवटच्या मोमेंटला आलेला हा षटकार या ठिकाणी पाहतोय बॉलची व्यवस्था करायची आहे
मग मी सांगितलं पण आपण ओळखत नाही ना मी असं झालं ना विषय बाहेर घ्या
ठीक आहे चला. आणि नंतर जो काही निर्णय क्वेश्चन टीम त्या असोसिएशनची मीटिंग लवकर लवकर लावायला सांगा. आणि आणि आमच्या जबाबदारीवरती आम्ही खेळायला देतो. याच्या पुढे असोसिएशनने जर खेळू दिलं नाही याच्या पुढे आम्ही ते जबाबदारी घेणार नाहीत. याच्या पुढे तो असोसिएशनने निर्णय घ्यायचा. आणि जर समजा आम्ही दोन्ही इंट्रींचे जर लॉस गेलो तो असोसिएशनने ते आम्हाला 25,000 रुपये जमा करून द्यायचे हे मी अनाउन्समेंट करतो. आणि आमच्या जबाबदारीवरती हां जर भडवळ टीम हारली तर आम्ही 12,000 रुपये 12,500 रुपये भडवळ टीमला रिटर्न करणार. आणि त्या असोसिएशनने आम्हाला 12,500 रुपये उद्याचे उद्या जमा करायचे आहेत. निश्चितच 12,500 रुपये जर मला उद्या भेटलं नाही तर मग असोसिएशनला प्रकाश पवार काय ते मी दाखवतो. चला मॅचला सुरुवात करायची आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज मात्र या ठिकाणी तयार. गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज. बॉलिंग मार्कवरती यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय. भरपूर नियमांनी भरलेली स्पर्धा आहे. वादविवाद होणार नाही याची दक्षता मात्र या ठिकाणी आपण सर्वांनी घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. ते मात्र 34 धावा. फक्त विनंती एकच असेल क्वेश्चन टीमला लवकरात लवकर तुम्ही असोसिएशनला विनंती करा की असोसिएशनची मीटिंग लावा आणि जो काही निर्णय असेल तो क्लिअर करून घ्या. आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या जात आहेत. 34-35 धावींची गरज. तर नक्कीच चला मॅचला या ठिकाणी लगेचच फिल्डिंग या ठिकाणी आपण पाहतोय. फिल्डिंग या ठिकाणी लगेच सजवायची क्वेश्चन टीम. चला मॅचला सुरुवात करायची आहे. तर यायचं भाऊराव उरण संघ नायक आपण टॉससाठी या. भाऊराव उरण संघ नायक आपण टॉससाठी यायचं आणि कलमोली संघ नायक आपण देखील टॉससाठी यायचं. चला चला लगेचच या. दोन्ही संघ नायक कलमोली संघ नायक आणि भाऊराव उरण संघ नायक आपण टॉससाठी यायचं. सध्याच्या घडीला काय चाललंय ना की निश्चितच काय चाललंय तेच काही कळत नाही या. अगदीच काही खेळाडूंना खेळू द्यायचं की न द्यायचं तो निर्णय मात्र नक्कीच खूप महत्त्वाचा आहे. परंतु निश्चितच चला मॅचला सुरुवात करा. चला पंच जास्त वेळ नको आहे. बॅटर बडवळ टीम जा मैदानच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर पाठवायचे आहेत. अजय गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय अजय. हॅलो. तर चला मॅचला सुरुवात करायची. 35 धावांच्या इथे पाठलाग करायचा. अगदी जर आपण पाहिलं ना तर 9ची सरासरी प्रत्येक षटकामागे या ठिकाणी राखायची आहे. 9च्या सरासरीने या ठिकाणी धावा जमा करायच्या आहेत. 9च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा जमा करायच्या आहेत. विजयासाठी 35 धावांच्या या ठिकाणी टार्गेट आहे. बरोबर टीम या ठिकाणी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये अभिजित बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज अजय. इथे चांगला फटका कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळला जात आहे. निश्चितच या ठिकाणी इथे खराब फिल्डिंग आणि धावा धावफलकावरती जेमतेम जोडल्या जात आहेत. पंच 2 धावा. यस 2 रन इज कंप्लीट.
या 2 धावा मात्र या ठिकाणी. चला टॉससाठी या भवरा उरण संघ नायक आणि कलंबोली संघ नायक या उरण संघ नायक इथे उपस्थित आहेत. कलंबोली संघ नायक या आपण देखील त्या टॉससाठी या. आणि सन्मान्य आयोजक मनोज जोरे आपण टॉस करा. टॉस करायचा. तुकाराम इलाम टॉस करून घ्या. घ्या आपण हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवू नका. टॉस करायचं लगेच. इथे आपण पाहतोय या गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज मात्र यावेळेस तयार. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय. पुढील बॉल इथे आपण पाहिला. इथे कमरेच्या वरती हा चेंडू होता आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. बाऊस करा सीमा पार चौकार. थँक्यू डीजा. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. एकंदरीत 7 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. गोलंदाज तयार. इथे शॉर्ट ऑफ द लेन केले. शॉर्ट ऑफ द लेन केले. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचे मात्र एकंदरीत त्या ठिकाणी झाले सांगता. डॉट बॉल आलाय. धाव फलकावर धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 7 धावा. अगदी त्या ठिकाणी धावा जोडल्या जातात त्या 7. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालाय आणि निश्चितच 7 धावा इथे जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती इथे दांडी 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 गोल केले जाते. अगदी त्या ठिकाणी फलंदाज मात्र बाद झालाय. 7 या अंकावरती पहिली विकेट मात्र या ठिकाणी गमावले टीम भडवल संघानं.
इथे स्टेटनला मारला होता फटका. इथे 2 धावा. हॅलो. तर अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जाते ते एकंदरीत 17 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. धाव फलकावरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 17 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आल्या 17. 35 धाव्यांचा इथे पाठलाग करायचा आहे. तर 35 धाव्यांचा पाठलाग करायचा असताना धावा आल्यात किती? 4 बॉल झाले. 4 क्षमा असावी. 4 बॉल झालेत. गोलंदाज मात्र इथे तयार. इथे चांगला फटका अलंग कार्पेट या ठिकाणी केलाय. सिंगल मात्र या ठिकाणी फास्ट आले. डबलचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचले. 9च्या सरासरीनं धावा आल्यात त्या मात्र 18 धावा बनवायच्या आहेत. मात्र 35. 18 तर आतापर्यंत जमा केल्यात. अद्यापही जवळपास आपण पाहिलं तर 17 धावींची गरज. चेंडू शिल्लक आहे 13 आणि 13 बॉलमध्ये बनवायचे आहेत जवळपास 17. इथे हा शॉट ऑफ द लेनचा चेंडू डॉट बॉलची इथे सांगता झाले. खूप चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात त्या मात्र 18 धावा. अगदीच आमचे आयोजक तुकाराम मिळून थोडेसे टेन्शनमध्ये ते विचार करत असतील का हा मॅटर प्रकाश पवार आणि मनोज जोरे यांनी कसा सॉल्व्ह केला. मुकेश उघडा इथे तर गायबच झाले. ते दिसतच नाहीत. नारायण उघडा पण दिसत नाही आहेत. अगदी थोडासा हास्य विनोद कारण आयोजक आमच्या इथे थोडेसे गायब झालेले दिसत आहेत. थोडेसे टेन्शनमध्ये आले होते. आयोजक देखील काही हरकत नाही आहे. आपण ते 12,500 रुपये कशा पद्धतीने जमा करायचं ना ते आपल्याला माहिती आहे. ते आपण करू. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. 18 धावा 12 बॉल 17 धावींची गरज. 8.5ची सरासरी प्रति षटका मागे या ठिकाणी राखायची. खूप चांगली लढत चालू या. विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये एक रोखणं आणि टोकणं मैदानाच्या आतमध्ये लढत चालू आहे. टफ फाईट मॅच. क्रिकेटमध्ये कधी कोणाला कमी लेखू नका किंवा कमी समजू नका. प्रत्येकाचा काही काल असतो. किशोर शिंगवा साहेब कोणी गाजवलेला असतो तर कोणी गाजवत असतो. क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळाडूला किती मोठे यश आले ना तरी गर्व करू नये. कारण असे म्हणतात की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला देखील बुडू शकत नाही. कारण आपल्या कर्तृत्वावर कधीही आपण गर्व करू नये. इथे गोलंदाज तयार. इथे बॅटच्या हलकीशी टॉपेज लागल्या. इथे मात्र चेंडू आलाय डॉट. इथे चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये रोखलं जाते पूर्णपणे भडवल टीमला. काय जबरदस्त गोलंदाजी. एक छोट्या चैनीचा गोलंदाज आहे. इतकी चांगली कोशने टीम आहे. इतके चांगले तुमच्याकडे प्लेयर्स आहेत. इतकी चांगली टीम आहे. परंतु निश्चितच चांगला खेळ तुमचा बहरच चालला आहे. तो असंच राहू द्या. परंतु निश्चितच काही निर्णय असतील ते प्रत्यक्षात सोडवा. त्याच्यानंतर आपण जो काय असे डिसिजन तो नक्कीच घेऊ. इथे आपण पाहतोय सिंगल आले. चांगले फिल्डिंग झाल्या. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आहे. आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत 19 अंकावरती. 19 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. धाव फलकावरती धावसंख्या मात्र जोडल्या जात आहेत त्या मात्र 19 धावा. अगदीच मॅचमध्ये गोलंदाजानं कमबॅक केलं आहे. खऱ्या अर्थाने छोट्या चैनीचा गोलंदाज आहे रोहित. खूप चांगला गोलंदाज. 13 ते 14 वर्ष वयोगटातील खेळाडू असेल. काय जबरदस्त गोलंदाजी. तिखट मारा. तिखट मारा. जकडून ठेवलंय. बांधून ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये अभिजित सारख्या फलंदाजाला. 17 वर्षाचा आहे. वाटत नाही 17 वर्षाचा. परंतु निश्चितच कमी वयाचा खेळाडू वाटतोय. कारण 17 नसेल कदाचित. अगदीच शरीरयष्टी कदाचित वाढली नसावी. गोलंदाज तयार. लॉ फुटा चेंडू. वाशल लालीबाब चेंडू अभिजितला दिले तर तो ठेवणार नाही. चेंडू वरती तुटून पडलाय आणि चेंडूला धाडलाय. फाईन लेगची दिशा क्लिअर केली. चौकार.
मीटिंग नको आहे, फिल्डिंग लावायची आहे. आमचे मुकेश उघडे आहेत ना, टेन्शनमध्ये आले होते, डायरेक्ट वडापाव खायला गेले. निश्चितच खूप टेन्शनमध्ये आले होते ते, नक्कीच वडापाव खाण्यासाठी गेले डायरेक्टली. इथे मात्र बॅटची हलकीशी कडा, पुन्हा एकदा कमबॅक केलाय चौकार आल्यानंतर. 12 धावेंची अद्याप गरज आहे, 23 धावा स्कोर कार्डवरती. अगदीच काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय, छोट्या चैनीचा हा गोलंदाज. अगदी दोन्हीही दादा खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. अभिजित आणि सोमनाथ दोन्ही हे हार्ड हिटर खेळाडू आहेत, जबरदस्त स्फोटक फलंदाज आहेत, परंतु त्यांना रोखलंय या छोट्या चैनीच्या गोलंदाजानं. इथे पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं हा डॉट बॉल काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 देखील संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 23 धावा आणि येणारे 6 बॉल. इथे आता 6 बॉल 12 धावींची गरज, 6 चेंडू 12 धावींची गरज. प्रेशराईज गेम, कडक मॅच, टफ फाईट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात या ठिकाणी आपण पाहतोय खूप वेळ झाला मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये थोडंसं दिलगिरी व्यक्त करेन, कारण टेक्निकल प्रॉब्लेम थोडासा या ठिकाणी आला होता आणि त्याच्या कारणास्तव या ठिकाणी थोडासा वेळ या ठिकाणी आयोजकांचा गेला होता. अगदी सागरच्या वाडीचा टीमचा जर विचार केला ना तर जबरदस्त झोपण्यासाठी टीम घेऊन या ठिकाणी आले आहेत. पहा अशी टीम मी पहिल्यांदा बघतोय मनोज, काय जबरदस्त खासियत ही सागरची वाडी टीमची. 6 बॉल 12 धावींची गरज, येणारे 6 चेंडू 12 धावींची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. अतिशय चांगली मॅच, रफ अँड टफ मॅच. आणि स्ट्राईक हँडला फलंदाज आपण पाहतोय सोमनाथ. सोमनाथवरती पूर्णपणे मॅच या ठिकाणी डिफेंड असेल. सोमनाथ आणि अभिजित दोन्हीही दादा खेळाडू आहेत. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा तयार झाला आहे बॉलिंग मार्कवरती. आकाश बॉलिंग मार्कवरती आपण या ठिकाणी पाहतोय. इथे चांगला फटका, वाडी स्ट्रॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू खाली शतरक्षक येतोय, सिंगल आले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आणि 1 या धावसंख्येनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 अंकावरती. 24 धावा आल्यात, 11 धावींची गरज. 5 चेंडू 11 धावींची गरज. प्रेशराईज गेम या ठिकाणी करून घेतला. प्रेशर मात्र या ठिकाणी आलाय, तो मात्र निश्चितच भडवळ टीमवरती. गोलंदाज इथून तयार. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा सिंगल आल्या. सिंगलला प्राधान्य दिलंय. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, धोक्याची घंटा आणि इथे विकेटचं पतन. अजून एक विकेट मात्र या ठिकाणी. रफ अँड टफ मॅच या ठिकाणी पाहतोय, परंतु धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. मात्र 25 धावा, 10 धावींची गरज. अंपायर्स या ठिकाणी पाहतोय. अनंत पवार जबरदस्त पंच निश्चितच आपण पाहतोय. 4 चेंडू 10 धावींची गरज. 4 चेंडू आणि 10 धावींची गरज. अतिशय चांगली लढत या ठिकाणी चालू आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातोय. चला टीम मीटिंग नको आहे, फिल्डिंगमध्ये बदल केला जाईल. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, कॉव कॉर्नर, 38 सर्कलच्या बाहेर भरपूर चांगले मॅच असं वाटत होतं की वन साईड या मॅचमध्ये वापसी करेल भडवळ टीम, परंतु भडवळ टीमनं हा प्रेशर करून घेतला आहे. प्रेशराइज गेम. इथे मोठा फटका, हवाई फायर, बिग हिट, सुपर डुपर, माइंड इट.
सिक्सर. असे आयोजक जर असले ना तर ज्याला यांना लांबूनच नमस्कार करायला लागेल नेक्स्ट टाइम. जुने बॉल द्यायचे आयोजक भांबवलेत का? चला 3 चेंडू 4 धावींची गरज आहे. आणि अगदीच आमचे आयोजक नारायण उघडा जसा इथे थोडासा विषय झाला तसे डायरेक्ट गायब झालेत. अगदीच द्या बॉल द्यायचं, द्या लवकर लवकर बॉल द्या, टाइमपास नको आहे. चला बॉल द्या. अरे आयोजक घाबरत नाही आहेत, कधीच कुणाला घाबरत नाहीत आयोजक. आयोजक भक्कम आहेत, आयोजकांचं टेन्शन नाही. फक्त आमचे आयोजक बाकीचे आयोजक आहेत ना ते मात्र थोडंसं लगेच कोण वडापाव खायला गेला तर कोणी पाणी घ्यायला गेला. अगदीच हा निश्चितच. चला जाऊया मैदानच्या आतमध्ये. थोडासा हास्य मजाक या ठिकाणी झाला. पंच काय अजून एक बॉल फेकायचा आहे. अरे तुम्ही झोपलेत का? बॉल फेका ना, बॉल द्या लवकर लवकर. आणि नारायण उघडा आपण कुठे असाल तर कृपया करून बाउंड्री लाईन वरती जायचं. जो बॉल गेलाय ना तो शोधून आणायचा आहे. आणि कमिटी नावावर वडापाव खाऊ नये हा नारायण उघडांनी. तर चला 3 चेंडू आणि निश्चितच 4 धावींची गरज आहे. 3 चेंडू आणि 4 धावींची मात्र इथे गरज असणार आहे विजयासाठी. अतिशय चांगली लढत या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज तयार. 3 चेंडू 4 धावींची आता गरज असेल. इथे चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळाय. सिंगल फास्ट आले. डबलचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथून केला जाईल. 2 धावा इथे सहजच कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न तू मे इथे काय घडणार? रनआउटची संधी होती. 3 धावा कंप्लीट. 3 रन इज कंप्लीट. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 34 धावा. स्कोअर इज लेवल. विजयासाठी फक्त एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. फक्त आणि फक्त एका धावेची गरज. आता हे गडी काय करतोय आणि काय नाही बबलूच्या भाषेत सांगायचं झालं ना तर 2 चेंडू 1 धाव खूप महत्वाचे असते. हा पाहूया. कारण आणि काय जबरदस्त टेक्निकल शॉट. टेक्निकल शॉट. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये वादविवाद होत असतात, परंतु प्रकाश पवार अगदीच महाराष्ट्र पोलिसांना विनंती करेन की आपण थोडंसं इकडे या. आणि बलिराम वाघमारे आपण देखील या थोडं इकडे.